सुट्टीच्या वेळेस मामाकडे जायचे. त्यांना लहानपणी गोट्या खेळायला आवडायचे, पण त्यांचा एक स्वभाव होता, कुठलाही खेळ खेळत असताना जर एखाद्या वेळेस ते हरले, नाही तर आपण हरतोय असं दिसायला लागले, तर काही झालं तरी आपण जिंकायचं. कधी कधी तर असं काही व्हायचं की अख्ख्या कुटुंबाला त्याला तिथं थांबावं लागायचं, कारण का दादांची अशी परिस्थिती असायची की गोट्या माझ्या ज्या काय तिथं मी हरलोय खेळामध्ये, त्या परत एकदा मी जिंकणारच तरच बारामतीला तिथं जायचं. आणि चुकून जर तिथं एखादं भांडण कोणाबरोबर झालं तर दादा चिडायचे आणि मग बाकीचे त्यांना कुठेतरी सांभाळून घेण्याचा प्रयत्न करायचे. पण कधी कधी ते असंही म्हणून जायचे, असं मी ऐकलं माझ्या वडिलांकडनं, की जर मला कुणी मारलं तर मी अजिबात शांत बसणार नाही, त्याचा तोडीसतोड उत्तर त्यावेळेस लहान असताना ते त्या ठिकाणी द्यायचे. त्याच्याच बरोबर बारामतीला शाळेला जेव्हा ते जायचे तेव्हा नीरा कनाल हा मधून वाहत असायचा. नीरा कनालमध्ये जर पाणी असेल तर त्यांना थोडंसं लांबून जावं लागत होतं. बघा ना, योगायोग, लहानपणी जेव्हा त्यांना लांबून जावं लागत होतं तेव्हा ते सारखे चिडायचे की पाणी कोण सोडतंय, पाणी सोडलं तर मला लांबून जावं लागतंय. पण नंतर 15 वर्ष नीरा कनाल ज्या मंत्रालयाचा भाग आहे त्या मंत्रालयाचं मंत्रीपद हे दादांनी त्या ठिकाणी खूप सक्षमपणे बघितलं, आपण सगळ्यांनी बघितलं. माझ्या वडिलांचे आणि त्यांचे फार चांगले संबंध होते. दोघं एकत्र बऱ्याच वेळा तिथं थांबायचे, राहायचे. त्या दोघांना कृषी क्षेत्र खूप आवडायचं. एकदा त्यांना चांगली जर्सी गाई घ्यायची होती. दोघांनी ठरवलं, चला बँगलोरला आपण जाऊ. दोघं गेले बँगलोरला. पैसे थोडे घरून घेतले होते. तिथं गेल्यानंतर तिथं गाया सगळ्या तिथं निवडल्या. आता कसं जायचं, तर बजाजचा एक मोठा टेम्पो असायचा, जो काही ट्रॅक्टर नाही तर गाड्या घेऊन यायचा, त्याच्यामध्ये तो बुक केला, त्याच्यामध्ये गायी ठेवल्या. बँगलोर पासून ते बारामतीपर्यंत मग शेण साफ करणं असेल, दूध काढणं असेल, पाणी देणं असेल, दूध काढलेलं विकणं असेल, या सगळ्या गोष्टी अजितदादांनी आणि माझ्या वडिलांनी तिथं केल्या. आणि हे करत असताना कधी बोलून दाखवलं नाही. सहसा सगळ्यांची सवय असते की आमचं लहानपण कसं होतं, किती अडचणीचं होतं, हे सातत्याने अनेक लोक तिथं बोलून दाखवतात, पण दादांनी कधी ते तिथं बोलून दाखवलेलं नाही. त्याच्याच बरोबर असेही काही अनुभव मी ऐकलेले की जेव्हा लहानपणी ते श्रीनिवास काका असतील असं चालत मातीच्या रस्त्याने जायचे आणि जात असताना जेव्हा रस्त्यावर एखादा दगड असेल, काटा असेल, तर काही असेल तर ते साईडला सारून ठेवायचे. की त्यांचं म्हणणं असायचं की ठीक आहे, आपण आता चालतोय, आपल्याला दगड दिसतो तर तो बाजूला करूया, म्हणजे मागून येणारी एखादी गाडी असेल, बैलगाडी असेल, त्याला कुठं त्या ठिकाणी त्रास होऊ नये. म्हणजे दुसऱ्याची काळजी कशी घ्यायची हे लहानपणीपासून दादांनी त्या ठिकाणी जपून ठेवलं होतं. त्याच्याच बरोबर शेतामध्ये जात असताना गाजर गवत असेल, नाही तर अजून कुठलं काय असेल तर ते उपटायचं आणि बांधावर काढून ठेवायचं. आणि लहानपणी कोल्हापुरात शहाजी महाराजांच्या शाळेमध्ये, राजश्री शाहू महाराजांच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर पुरोगामी विचाराचा पगडा त्यांच्या मनावर, ध्यानावर आणि विचारांवर त्या ठिकाणी बसला. अध्यक्ष महोदय, फार लहान, म्हणजे कदाचित ते 18 ते 20 वर्षाचे असतील तेव्हा वडिलांचा अकाली निधन त्या ठिकाणी झालं. आणि ते झाल्यानंतर शेतीची पूर्णपणे जबाबदारी काकांवर तिथं आली. आणि त्याच्यामध्ये कष्ट कसे करायचे, शेतीत नवीन प्रयोग कसे करायचे, हे कुठं ना कुठंतरी सातत्याने ते तिथं समजून घेत होते. त्याच्याच बरोबर आदिदादांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर, अनंतराव आजोबा हे वारल्यानंतर पवार साहेबांनी दादांची फार मनापासून काळजी घेतली. स्वतःच्या पोटच्या पोरासारखं त्यांना त्या ठिकाणी वाढवलं. आणि दादांनी सुद्धा पवार साहेबांचा आदर हा शेवटपर्यंत त्या ठिकाणी ठेवला. त्याच्याच बरोबर जसे जसे अजितदादा स्वतःला सिद्ध करत गेले तसे तसे पवार साहेबांनी अधिकची जबाबदारी ही दादांवर त्या ठिकाणी टाकली. शेतीमध्ये बोलत असताना शेतीमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला कशी आणता येईल यासाठी अजितदादा नेहमी तिथं प्रयत्न करत. एक तर अनुभव असा आहे की त्या काळामध्ये त्यांनी टमॅटोची शेती केली होती आणि ती शेती केल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन आलं आणि त्यावेळेस 80,000 रुपये एवढे विक्रमी भाव त्यांना तिथं मिळाला होता. आणि त्या बाबतीत पवार साहेबांनी आणि आसपासच्या शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांचं अभिनंदन तिथं त्या ठिकाणी केलं होतं.